नमस्कार. स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मी विनोद दोनाळकर. खरं तर एकंदरीत ब्रह्मपुरी तालुक्यात सन 2025-26 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, ब्रह्मपुरी उपविभाग कार्यालय या अंतर्गत 2025-26 मध्ये वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया पूर्ण पडली. मात्र त्यानंतर लिलाव प्रक्रिया कुठेतरी थांबलेली होती. परंतु आजच्या स्थितीमध्ये ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये अवैध रेती वाहतूक आणि अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजची टीम सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट दीपक शुक्ला सोबतच्या घरी पोहोचलेली आहे. आपण थेट दीपक शुक्लाजी सोबत बातचीत करणार आहोत. सर, आपण आहात. खरं तर ही प्रक्रिया काय, याबद्दलचं काय माहिती आहे, याबद्दल काय सांगाल? 8 एप्रिल 2025 ला महाराष्ट्र शासनाने नवीन वाळू आणि रेती धोरण 2025 निर्गमित केलं होतं. आणि या वाळू धोरणाचा जो मुख्य उद्देश होता तो सर्वसामान्य माणसांना टीपी म्हणजे ट्रान्झिट पासची वाळू ही स्वस्त दरात कशी मिळेल आणि विकास कामांना अडथळा येणार नाही, विकास कामे होऊ शकतील, आणि घरकुल धारक आणि शासनाच्या ज्या काही घरकुलच्या योजना आहेत त्यांना वाळू कशी मिळावी आणि पर्यावरणाचा मेळ कसा ठेवता येईल याकरता हा वाळू धोरण सन 2025 निर्गमित करण्यात आला होता. या अनुषंगाने जेव्हा लिलाव आयोजित करण्याची कारवाई सुरू झाली तर चंद्रपूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही लिलाव प्रक्रिया राबवली आणि त्यामध्ये ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी यांच्या अधिकार अखत्यार क्षेत्रातील तब्बल 13 वाळू गटांचा लिलाव यामध्ये करण्यात आला. शेवटी सर्वाधिक बोली बोलणारे म्हणून नागपूरचे लिलावधारक अनुज कुमार अग्रवाल यांना हा लिलाव बहाल करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना 2,27,104 ब्रास वाळू उत्खनन करण्याचा व तो वाहतूक करू देण्याचा परवाना त्यांना मिळाला. आता इथे समजण्यालायक विषय असा आहे की उत्खनन कालावधी हा मंजुरी आदेश मिळाल्याचे दिनांक म्हणजेच 23/5/2025 ते 9 जून 2025 पर्यंतच होता. हा 17 दिवसांचाच फक्त उत्खननाचा कालावधी होता आणि ऍग्रीमेंट सुद्धा 23/5/2025 रोजी करण्यात आला होता. त्यामुळे आपण लक्षात घ्या, उत्खनन कालावधी हा फक्त 17 दिवसांचा होता. 17 दिवसात आपणास उत्खनन करायचे आहे लिलावधारकास, व ते सुद्धा मूठ आणि मूठ वाळू जी उत्खनन करायची आहे ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये उत्खनन करायची आहे. आणि हे उत्खनन करण्याची आणि वाहतूक करण्याची मुदत फक्त 30 सप्टेंबर पर्यंत होती आणि 30 सप्टेंबर नंतर यामध्ये कुठलीही मुदतवाढ देता येणार नाही असं मी म्हणत नाही, असं राज्य शासनाकडे शासन निर्णयामध्ये लिहिलेलं आहे. आता आमचा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की संपूर्ण उत्खनन हा लिलावधारकांनी जो केलेला आहे तो कुठल्याही प्रकारच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये केलेला नाही आहे आणि या संदर्भात राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये हे हार्ड डिस्क मध्ये आम्ही जे तहसीलदार ब्रह्मपुरी यांच्याकडून जो हे फुटेज प्राप्त केलेले आहेत हे खोटे बनावटी आहेत, संपूर्ण चुकीचे आहेत. म्हणून आम्ही राज्य माहिती आयोगाकडे अपीलवर गेलेलो आहोत. विचार करा, लिलावधारक खोटे व्हिडिओ का देतो, बनावट व्हिडिओ का देतो? त्याला संपूर्ण उत्खनन त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये केलेलं नाही आहे. आज मितीस आमचा अंदाज आहे सुमारे 5 ते 10 लक्ष, सुमारे 10 ते 12 लक्ष ब्रास पेक्षा अधिकची वाळू उत्खनन इथे झालेला आहे. दुसरा मुद्दा, 30 सप्टेंबर नंतर चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना डेलिगेशन ऑफ पॉवर आपण म्हणतो, म्हणजेच आपले अधिकार दुसऱ्यांना प्रत्यायोजित करण्याचे अधिकार नाही आहेत. परंतु त्यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे यांना आपले अधिकार प्रत्यायोजित केले आणि रोहन ठवरे जे खनिकर्म अधिकारी म्हणण्यापेक्षा खलनायक आहेत, यांनी कुठलाही कायदेशीर त्यांना GR प्रमाणे अधिकार नसताना दिनांक 7/11/2025 रोजी यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे. आमचं बोलणं आहे का जेव्हा GR मध्ये शासनाकडे जेव्हा तरतूद नाही आहे एक्सटेन्शन द्यायची, तर या जिल्ह्याच्या खनिकर्म अधिकाऱ्यांनी एक्सटेन्शन का दिला? तर चुकीचा एक्सटेन्शन दिला आणि त्या एक्सटेन्शनद्वारे मागील 3 ते 4 महिन्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाला आणि लाखो ब्रास उत्खनन घडून त्याची वाहतूक झालेली आहे. त्याचा सबळ पुरावा म्हणजे 15 तारखेला उमरेडमध्ये SDO यांनी कारवाई करून 10 ब्रास वाळू पूर्णपणे विदाउट ट्रान्झिट पास चोरीची पकडण्यात आली होती. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आमचा या जिल्ह्यातील
सहाही लोकप्रतिनिधींना, सहाही सन्मान्य प्रतिनिधींना आहे आणि सर्व मंत्री महोदयांना आहे की ज्या व्यक्तीला चंद्रपूर जिल्ह्यातील हा 13 वाढू गटांचा लिलावाचा आदेश आहे त्याच्यावर 71 कोटी 60 लक्ष रुपयाचा दंड आहे, जो महाराष्ट्र शासनाचा 71 कोटी 60 लक्षचा डिफॉल्टर आहे आणि ज्याने खनिकर्म अधिकारी यांच्या दिनांक 8/1/2025 रोजीच्या आदेशान्वये 43 कोटी रुपये भरले सुद्धा नाही, तरी त्याला एक्सटेन्शन देण्याची मेहरबानी ज्या चंद्रपूरच्या जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी केलेली आहे त्यांना आणि ब्रह्मपुरीचे जे तहसीलदार आहेत ज्यांनी उघड्या डोळ्याने ही अवैध उत्खनन व चोरटी वाहतूक होऊ दिली आहे त्यांना निलंबित करण्याची आता आवश्यकता पडलेली आहे. मुळात 72 कोटी ते आणि 43 कोटीचा ज्याच्यावर ऑलरेडी खनिकर्मचा दंड आहे आणि बाकी आहे, थकबाकी आहे, अशा माणसाला मुदतवाढ देण्याची या अधिकाऱ्यांना काय कळवळ, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. सुमारे 100 कोटीचा हा मोठा घोटाळा आहे आणि याद्वारे आज महाराष्ट्र शासनाला कमीत कमी 200 ते 300 कोटी रुपयाने चुना लावण्याचा प्रकार केलेला आहे. या सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करणे आवश्यक आहे, हेच आम्हाला आजच्या निमित्ताने सांगायचं आहे. सर, महत्वाचा प्रश्न आहे, जे मूलचे तहसीलदार आहेत त्यांनी डायरेक्ट आदेश दिलेले आहेत CCTV कॅमेऱ्याचे, पहिला विषय. आणि दुसरी गोष्ट, ब्रह्मपुरीत हा प्रकार का चालत नाही? हा बघा, आता मूलच्या तहसीलदारांकडून आम्ही हा जो काही कागद मिळवलेला आहे यांनी याच लिलाव धारकाला, ज्याला मूलचा पण लिलाव आहे, त्याला स्पष्ट नोटीस देऊन बजावलेला आहे की तुम्ही जे उत्खनन करता ते CCTV कॅमेऱ्यामध्ये नाही आहे. मग ब्रह्मपुरीचे तहसीलदार सतीश मासाळ यांना अशा प्रकारचा नोटीस का बजावता आला नाही? त्यामुळे ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी असो किंवा ब्रह्मपुरीचे तहसीलदार असो, आणि सर्वात मुख्य म्हणजे अधिकार नसताना एक्सटेन्शन देण्याचा काम, मान्यता देण्याचा काम बेकायदापणे खनिकर्म अधिकारी चंद्रपूर जिल्हा यांनी केलेला आहे. यांना निलंबित करणे, यांच्या विरुद्ध चौकशी बसवणे आवश्यक आहे. जर कोणी याच्यात पुढाकार घेणार नाही तर आम्ही ताबडतोब या संदर्भात मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करू. मी आज स्टार माझाला याबाबत आश्वस्त करतो. सर, महत्वाचा विषय, 3 फुटापर्यंत खनिज म्हणजे रेती म्हणजे जो उपसा आहे तो करण्याचा अधिकार असतो, पण त्यापेक्षा प्रत्यक्ष आपण व्हिडिओ व्हायरल बघितलेले आहेत. काही घाटावर जो आहे तो कमीत कमी 15 फुटापर्यंत त्याचा उत्खनन होत आहे. त्याबद्दल काय सांगा? आपली रिपोर्टिंग अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. त्याच्यासोबत आम्ही आहोत. आपण आता जे म्हटलेलं आहे 15 फूट 20 फूट त्याही पेक्षा अधिक खोलपर्यंत बेंचमार्कच्या शर्तीचं पूर्ण उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि त्या उल्लंघनाचा जर श्रेय कोणाला द्यायचा असेल तर तो सतीश मासाळ, तहसीलदार ब्रह्मपुरी यांना द्यावे लागेल. जो विषय विधानसभेत उठतो आहे आणि 72 करोडचा ज्याच्यावर दंड होत आहे त्यांच्यावर आपण कसं काय मेहरबानी करून उधारीवर हा सगळा एवढा खोदकाम करू दिलेला आहे. त्यामुळे यांच्यावर आता कारवाई अपेक्षित आहे. बेंचमार्कचा परिपूर्ण उल्लंघन झालेला आहे. आपली रिपोर्टिंग योग्य आहे. सुमारे 20 ते 25 फूट अधिक खोलीचा खोदलेला आहे. त्यामुळे आता हरित लवादाने सुद्धा यामध्ये, ज्याला आपण ग्रीन ट्रिब्युनल म्हणतो, यांनी सुद्धा इथे हस्तक्षेप करावा आणि भंडाऱ्याप्रमाणे हा कंत्राट ताबडतोब रद्द करण्याची प्रक्रिया करावी. एवढंच मी आज स्टार माझ्याशी बोलतो. निश्चितच या प्रकारचे व्हिडिओ सुद्धा स्टार महाराष्ट्र न्यूजच्या हाती लागलेले आहेत. याच्याबद्दल आता दीपक शुक्ला सर बोललेले आहेत. निश्चितच याबद्दल आपण पुन्हा कोर्टात काही कारवाई होण्याची शक्यता आहे? जरूर जरूर. जवळपास आमची याचिका तयार झालेली आहे आणि या संदर्भात आम्हाला माहित आहे की जिल्ह्यात कोणीच, विशेषतः ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कोणीच नाही आहे यांच्यावर आवर घालणारा. मोकाट आहे ते. ब्रह्मपुरी विधानसभेतूनच ते सगळी ऊर्जा आहे. हे मोकाट आहेत. यांच्यावर आता कारवाई करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त अन्य पर्याय नाही आणि माननीय हरित लवाद, हेच मी आजच्या निमित्ताने आपणास सांगतो. निश्चितच या प्रकारे जर उचित कारवाई झाली नाही तर ॲडव्होकेट दीपक शुक्ला हे पुन्हा कोर्टात याचिका दाखल करतील अशी सुद्धा माहिती साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. मी विनोद दोनाडकरसह कॅमेरामन रुपेश राऊत, ब्रह्मपुरी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.